व्हिडिओत दिसणारा हा सारा गोंधळ जळगावातील शरद पवार गटाच्या बैठकीत सुरू आहे। नेते मंडळी व्यासपीठावर बसलेली असताना त्यांच्या समोरच कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले। राडा वाढल्यानंतर नेत्यांनाच मध्यस्थी करावी लागली। आगामी निवडणुकांबाबत दिशा ठरवण्यासाठी जळगावात गुरुवारी दुपारी शरद पवार गटाची जिल्हा बैठक पार पडली। या बैठकीत आदिवासी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्यात पदाच्या नियुक्तीवरून वाद रंगला। तडवी यांनी बारेलांवर निवडणुकीत पैसे घेतल्याचा आरोप केला। त्यामुळे बारेला यांचे समर्थक तडवींच्या अंगावर धावून गेले। नंतर गोंधळ चांगलाच वाढला। त्यामुळे पक्षाचे निरीक्षक भास्कर काळे यांना खुर्ची सोडून वाद मिटवावा लागला। 2022 साली मला राष्ट्रवादीच्या रवींद्र भैया अध्यक्ष असताना मला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद मिळालं। त्यानंतर काय झालं, दीड वर्षानंतर चंद्रकांत बारेला चोपडा याने आमचा प्रदेशाध्यक्ष नवीन झाल्यामुळे प्रदेशाध्यक्षांना हाताशी धरून त्यांचे साठवलोटे आहेत त्यांना हाताशी धरून माझं पद काढून त्याच्याच कार्यकर्त्याला दिलं। आज तो मीटिंगमध्ये नाही आहे, जिल्हाध्यक्ष आहे, जिल्ह्याची मीटिंग आहे, जिल्हाध्यक्ष या मीटिंगला हजर असणं आवश्यक आहे, तो या ठिकाणी हजर नाही। आणि चंद्रकांत बारेला याचं कुठलंही कार्य नसतानाही 3 वेळा त्याने पक्षांची प्रतारणा केली, 3 वेळा आमदारकीला उभा राहिला आणि 3 वेळा त्याने त्याचं वैयक्तिक काही याच्यासाठी त्याने ते माघार घेऊन टाकली किंवा पक्षाचा दबाव आल्यामुळे त्याने माघार घेतली। माघार घेतल्यामुळे काय झालं, त्याने काय केलं, माझं पद काढून त्याच्या माणसाला दिलं। माझ्याकडे जिल्हाध्यक्ष आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्षपद होतं, त्याचा कोण तो नादान पावरा म्हणून चोपड्याचा, त्याला दिलं। माझी काही चुकी नाही, माझी कुठलीही तक्रार नाही, जिल्हाध्यक्षांकडे कुठलीही तक्रार नाही। कुठले जिल्हाध्यक्ष नंतर रवींद्र भैया पाटील, नंतर चोपड्याचे सर्व अरुणभाई गुजराती तिथले तालुका अध्यक्ष यांच्या कुठल्याही प्रकारचे कोणत्याही कोणाची तक्रार नसताना माझं पद परस्पर काढलं। कधीची घटना ही 2023ला। 2 वर्ष मी शांत बसलो। 2 वर्षानंतर शांत मला प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं होतं मी तुम्हाला तुमचं पद परत देतो, परंतु 2 वर्षात त्यांनी दिलं नाही। आता ते म्हणतायत तुमचा त्या अध्यक्षेचा राजीनामा घेऊ नंतर तुम्हाला पद देऊ। जिल्हाध्यक्ष बापू आहेत, त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना सांगितलं त्यांचा राजीनामा घ्या आणि माझ्याकडे पाठवा आणि मग तुम्हाला माझा राजीनामा घेतला होता का याने आधी? मग हे कुठला प्रकार आहे? पक्ष चांगला आहे, पक्षाचं काही दुमत नाही। पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत असे बोगस कार्यकर्ते आल्यानंतर पक्षाची वाताहत होते आणि म्हणून मला या ठिकाणी आवाज उठवावा लागला। आता जे तडवी साहेब आहे त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली की मी माझं काम करतो, मला माझ्यावर कुठं तर अन्याय झाला असेल त्यांना वाटत असेल तर त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही बसा, चर्चा करा। त्यांनी एक मेळावा घेण्याची सूचना त्यांना दिली, त्यांनी ती कबूल केली। एक त्यांचा मेळावा होईल, त्या मेळाव्यामध्ये त्यांचे जे काही लोक असतील त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना पक्षामध्ये कुठलं स्थान त्या ठिकाणी द्यायचं याचा निश्चित विचार पक्षामध्ये होणार नाही। असं कुठेही अन्यायाचा प्रकार हा पक्षामध्ये नसतो, थोडंसं तर चालत असतं, याला नेमलं तर कोणाला थोडं राग येतो, हे तर प्रत्येक ठिकाणी झालं। उद्या प्रमोद पाटील आहे जिल्हाध्यक्ष, आणखी वर्षभर राहतील, 2 वर्ष परत त्यांना बदलावं लागेल, असं तर बदलतं होणार। इथं इजाजबाई आहे, आणि इजाजबाई का 10-15 वर्ष थोडी अध्यक्ष राहणार आहे, 3-4 वर्ष अध्यक्ष, परत दुसऱ्याला संधी दिल्या जाईल, त्यांना वरची संधी दिली आहे, हे पक्षामध्ये चालत असतं। या बैठकीत कार्यकर्त्यांचा वाद तर झालाच, पण नेत्यांनी एकमेकांना टोमणे देखील आणले। या साऱ्या वादामुळे जळगावच्या संघटनेतली गटबाजी चव्हाट्यावर आली। आधीच पक्षाला गळती लागली आहे, कुणीही थांबायला तयार नाहीये। त्यातच अशी गटबाजी वाढत असेल तर शरद पवारांच्या पक्षाचं काही खरं नाही हे वेगळं सांगायची गरज नाही। तुम्हाला या वादाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव।